आकृत्या समान पद ओळखणे। आता अशा प्रकारच्या घटकामध्ये प्रश्न कसे विचारले जातात, तुम्हाला एक प्रश्न दिला जातो आणि पर्यायामध्ये 4 पर्याय दिले जातात आणि 4 पर्यायात प्रश्नाची जी आकृती आहे तशीच आकृती कुठे दिली जाते, पर्यायामध्ये दिली जाते आणि ती तुम्हाला काय करायची असते, ओळखायची असते। म्हणजेच काय, याच्यात सोपा पर्याय कुठला आहे, पर्यायातून कट करणे, पर्याय कट करणे, काय करणे, पर्याय कट करणे हा सोपा पर्याय इथं आहे। याच्यासाठी तुम्हाला काय असणं गरजेचं आहे, निरीक्षण तुमचं चांगलं असणं गरजेचं आहे, म्हणजे प्रश्न तुम्हाला व्यवस्थित ओळखता आला पाहिजे। बघा, प्रथम प्रश्न आकृतीची बाह्य रचना प्रत्येक पर्यायाशी जुळवून पाहिजे। बाहेरून आतमध्ये जायचंय, कुठून, बाहेरून आतमध्ये जायचंय प्रश्न सोडवण्यासाठी, आकृती शोधण्यासाठी कुठून कुठं जायचं, बाहेरून आतमध्ये जायचं। ज्या पर्यायातील आकृतीची रचना जुळत नाही, बघा, ज्या पर्यायातील आकृती जी दिलेली आहे तिची रचना जुळत नाही तो पर्याय वगळा। वगळा म्हणजे काय करायचा, कट करायचा, त्याला कट पद्धत म्हटलं जातं। पर्याय कट पद्धत म्हणजे पर्यायातून उत्तर शोधणे। तिसरा आहे, प्रश्न आकृतीच्या आतील व बाहेरील चिन्हे लक्षात घ्यावे लागतात। प्रश्न आकृतीच्या आतमध्ये चिन्ह कोणते, बाहेर चिन्ह कोणते, ते काय करायचं, लक्षात घ्यायचं आणि त्याच्यावरून काय करायचंय, पर्याय पद्धत वापरायची। चौथा, एका वेळी एकच चिन्ह निवडा आणि त्याचे स्थान ज्या पर्यायामध्ये बदललेले आहे तो पर्याय काय करायचा, कट करायचा म्हणजेच वगळायचा, याला म्हणायचं कट पद्धत। पर्यायातून उत्तर शोधणे म्हणजे असे प्रश्न उत्तर शोधण्यासाठी या घटकात समान पद ओळखणे, याच्यासाठी तुम्हाला पर्यायातून उत्तराकडे जाणं हे काय होतं, सोपं जातं। म्हणजे एक एक स्टेपनं काय करायचं, पुढं जायचं। याच्यावर आधारित आपण प्रश्न पाहूया। याच्यावर आधारित आपण प्रश्न पाहतोय। प्रश्न काय दिलाय बघा, प्रश्न आकृतीप्रमाणे तंतोतंत दिसणारी आकृती पर्यायामधून शोधा। म्हणजे पर्याय दिलेले तर त्या पर्यायातून काय करायचं, शोधायचं आहे। आता कसं शोधायचं ते सांगतो मी तुम्हाला। बघा, पहिला प्रश्न दिलाय, या प्रश्नातली आकृती अगोदर पाहिजे, बाहेरून आतमध्ये यायचंय। बाहेरून आतमध्ये यायचं म्हणजे नेमकं काय करायचं असतं ते आपण इथं काय करू, पाहू। वर्तुळ दिलंय, ओके, 4 आतमध्ये रेषा दिल्यात उभी आणि आडवी, नंतर इकडे एक त्रिकोण काढून दिलाय, खाली एक रेषा दिलेली, इथं एक डॉट आहे, इथं एक डॉट दिलाय, अशी प्रश्न आकृती। याच्यासारखी असणारी आकृती शोधायची आहे। मग काय झालं, हा पहिला पर्यायात एरो वरती आहे म्हणजे हा पर्याय चुकला। इकडे दुसऱ्या पर्यायात काय झालेला आहे, एरो खाली दिलाय, तोही पर्याय चुकला। इथं किती एरो दिलेत पहिल्या प्रश्नामध्ये, एक एरो दिसतोय तुम्हाला, बरोबर का, हा इकडाचा एरो, हा एरो नाहीये याच्यामध्ये, हे डायरेक्ट जोडलेलं आहे असं। त्याच्यानंतर टिपका बघतोय, टिपका हा इथं होता, तो फिरून कुठं गेलेला दिसतो याच्यामध्ये, हे बघा इकडं गेलं याच्यात, आणि हा पॉइंट कुठं आला, डायरेक्ट इकडं आलाय, हा फिरून इकडं आलेला आहे म्हणजे चुकलेलं आहे। ह्याच्यामध्ये काय केलं, पहिला जो आहे तो काय झालाय, चुकलेला आहे। त्याच्यानंतर दुसरा पर्याय बघा, दुसरा पर्यायात काय झालेलं आहे, दुसऱ्या पर्यायात काय झालं, इथला एरो आहे तसाच आहे, फक्त टिपका इकडे दिलाय, तो कुठं दिलाय, ह्याच्यात इथं दिसतोय, हा टिपका हा इकडे म्हणजे हा पण पर्याय काय झाला, चुकला। तिसऱ्या पर्यायामध्ये या, आणखी ह्याच्यात काय चूक दिसते रे, पहिल्या पर्यायात हा त्रिकोण आहे ना, हा त्रिकोण दिसत नाही, पुढं एक रेषा दिसत नाहीये म्हणून चुकला तो। तिसऱ्या पर्यायात या, तिसऱ्या पर्यायात काय दिसतंय तुम्हाला बघा, एरो कुठे डायरेक्ट वरती गेलाय आणि हा टिपका इकडे आणि हा कुठं दिलाय, पाठीमागे दिलेला आहे आणि इकडे त्रिकोण दिलाय, म्हणजे इथंही काय होत नाही, ताळमेळ घुसत नाही। म्हणजेच प्रत्येक उत्तर आकृती फिरून जर प्रश्न आकृती सारखी स्थिती आणली तर टिपक्याचे स्थान आणि बाणाचे टोक यांच्यामध्ये काय दिसतोय, बदल दिसतोय। म्हणजेच आपल्याला यांचा पर्याय क्रमांक जो आहे तो कुठला असायला पाहिजे,
4 नंबरचा पर्याय असायला पाहिजे. हा टिपका फिरून फिरून कुठे येणार तिथं, आणि ह्याला जर फिरवलं तर हे फिरून कुठे येणार आहे इथं येईल. म्हणजेच ह्या पहिल्या प्रश्नाचा पर्याय कुठला सापडला 4. तो 2020 ला विचारलेला प्रश्न आहे. आता दुसरा प्रश्न बघा. चौकोन दिलाय, त्या चौकोनामध्ये काय केल्या 2 रेषा काढल्यात आणि आतमध्ये आणखीन चौकोन अशी तिरकी रेषा मारा सुटल्यात, मध्ये मोकळे. आता हे असा मध्ये बघा असा पर्याय आहे का, म्हणजे हा तर पहिलाच कट झाला. इकडे दुसऱ्या नंतर चौथा बघा, चौथा हा पण पर्याय कट झाला. कळलं, चौथा पण पर्याय काय झाला कट झाला. आता राहिले हे 2. आता ह्या दोघांमध्ये बघायचंय आपल्याला काय दिसतंय. या मधल्या 2 नंबरच्या पर्यायात आडव्या रेषा दिल्यात, या आडव्या रेषा आहेत, इथं काय तिरकी आहेत, म्हणजे हा पण पर्याय चुकला. राहिला कोणता, डायरेक्ट तिसरा पर्याय. कळलं, त्या आकृतीला काय करायचं बरोबर लिहून टाकायचं. आता तिसरा प्रश्न बघा. पहिली प्रश्न आकृती समजून घ्यायची आपल्याला. षटकोन दिसतोय, त्या षटकोनात त्रिकोण आहे, इकडे डोळे काढलेत, पण डोळा रंगवताना काय केलेला आहे, डोळा रंगवताना काय केलेला आहे, एकडचा ही बाजू रंगवली, याची ही बाजू रंगवली. मग असे कुठे दिसत आहेत, विरुद्ध बाजू, ही एक बाजू आणि ही एक बाजू रंगवलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. याच्यात आहे का, नाही, हा चुकला. याच्यात आहे का, नाही, याची ही रंगवली, याची ही रंगवली, हा पण चुकला. तिसरा पर्याय बघा, तिसरा पर्याय आहे का, नाही, हा पण चुकला. चौथा पर्याय बघा, वर्तुळ रंगवली, म्हणजे हा चौथा पर्याय तुमचा काय आहे बरोबर आहे. बाकीचं सगळं सारखंच दिसतंय. षटकोन आहे, त्रिकोण आहे, खाली रेषा आहेत, समान आकृती दिसते. फक्त बदल कुठला दाखवलाय, हा याच्यात, या डोळ्यात, या गोल मध्ये काय झाला बदल, म्हणजे ह्या आणि हा बदल आपल्याला ओळखता आला पाहिजे, हा समान आहे. कळलं, म्हणून याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक किती आहे, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे 4 आहे. ओके. आता याच्यानंतर चौथा प्रश्न घेऊया आपण. आवाज बंद. चौथा प्रश्न आहे. अगोदर प्रश्नाचं ऑब्झर्वेशन करू आपण. ए बी सी डी, याच्यात ए कॅपिटल आहे, बाकीचे सगळे स्मॉल आहे. मग इथं बघा सगळ्याकडे ए कॅपिटल कुठे आहे, या पहिल्या पर्यायात आहे, पण बाकीचे कॅपिटल आहेत, म्हणजे हा पर्याय काय झाला तुमचा चुकला, हा चूक. नंतर ए कॅपिटल आहे, बी कॅपिटल, हा पण पर्याय चुकला. याच्या त्या तिसऱ्या पर्यायात ए कॅपिटल बी सी डी स्मॉल, म्हणून पर्याय क्रमांक किती 3. चौथा याचा विषयच येत नाही, पुढे जायचंच नाही, आपल्याला उत्तर भेटले की पुढे जायचं नाही. पाचवा प्रश्न बघा. चौकोन आहे, प्लस मायनस गुणाकार भागाकार, काय क्रिया दिल्यात, प्लस मायनस गुणाकार भागाकार. पहिला प्लस कुठे आहे बघा, पहिला प्लस याच्यात आहे, ह्याच्यात पहिला प्लस आहे का, नाही, नाही, याच्यात आहे. नंतर मायनस, नंतर गुणाकार, झालं तिसरा पर्याय. चौथ्याकडे जायची गरज नाही. आता 6वा प्रश्न बघा. प्रश्न आधी समजला पाहिजे आपल्याला. काय दिलंय याच्यामध्ये, त्रिकोण दिलाय, 1 2 3 रेषा आहेत, वर एक गोल आहे आणि त्याच्या त्रिकोणामध्ये दुसरा गोल. किती गोल दिले, 2 गोल 3 रेषा. मग आता बघा 2 गोल कुठे आहेत, इथं एकच गोल आहे, हा पर्याय कट. इथं एकच गोल आहे, हा पण पर्याय कट. आता इथं 2 गोल आहेत, रेषा किती 2 दिलेत, म्हणजे हा पर्याय कट, म्हणजे तिसरा पर्याय काय झाला याचा बरोबर. म्हणजे या समान पद ओळखणे याच्यासाठी आपल्याला प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती दिलेली असते. त्याच्यातलं समान काय आहे प्रश्नात आणि उत्तरामध्ये हे काय करता आलं पाहिजे, आपल्याला शोधता आलं पाहिजे. कळलं. असे हे किती प्रश्न झाले आपले 6. आता बाकीचे याच्यावर आधारित प्रश्न तुम्ही काय करायचे सोडवायचे.